नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या भागामध्ये आपण एकमन पद्धत या टॉपिकवरील काही उदाहरणे बघितली. आता आपण पुढील उदाहरणे बघूया. 5 टेबलांच्या किमतीमध्ये 20 खुर्च्या येतात. जर एका टेबलाची किंमत ₹1100 आहे, तर एका खुर्चीची किंमत किती? 5 टेबलांच्या किमतीमध्ये किती खुर्च्या येतात ते? 20 खुर्च्या येतात ते. ठीक आहे. मग एका टेबलाची किंमत काढून घेऊ. ठीक आहे. एक टेबल बरोबर 5 हा इकडे गेल्यावर 20 ला भागाकार जाईल. 20 भागिले 5 के बरोबर 5 चोक 20 4 के. ठीक आहे. म्हणजे एक टेबल बरोबर 4 खुर्च्या. एक टेबलची किंमत बरोबर 4 खुर्च्यांची किंमत. तुम्हाला एका टेबलची किंमत माहिती किती ती? ₹1100. म्हणजे ₹1100 बरोबर ठीक आहे. एकटीची किंमत टाकली तुम्ही ₹1100 बरोबर 4 खुर्च्यांची किंमत झाली. ठीक आहे. मग 1100 जर आपण 4 ने भाग दिला, ठीक आहे, तुम्हाला एका खुर्चीची किंमत भेटेल. बरोबर की नाही? द्या भाग मग. 4 दुने 8, 3 उरले 30 झाले. 4 सते 28, 2 उरले 20 झाले. 4 पंचे 20. एका खुर्चीची किंमत किती आहे मग आपल्याकडे? ₹275. 2 टॉवेलांची किंमत 8 रुमालांच्या किमती एवढी आहे. जर 1 डझन रुमालांची किंमत ₹48 आहे, तर 15 टॉवेलांची किंमत किती? 2 टॉवेलांची किंमत केवढी आहे? 8 रुमाला एवढी. ठीक आहे. मग एका टॉवेलची किंमत काढून घेऊया. एक टॉवेल बरोबर 2 ने 8 ला भाग 2 इकडे 8 ला भागाकार जाईल. 2 चोक 8 4 रुमाल. म्हणजे एक टॉवेल बरोबर 4 रुमाल. ठीक आहे. तुम्हाला 1 डझन रुमालाची किंमत माहिती आहे. किती आहे ती? ₹48. 1 डझन म्हणजे 12. 12 रुमालाची किंमत किती आहे? ₹48. तुम्हाला काय काढायचंय? 15 टॉवेलांची किंमत काढायचंय. आता मला सांगा, एक टॉवेल बरोबर 4 रुमाल, तर 15 टॉवेल म्हणजे किती रुमाल? याला 4 ने गुणावं लागेल. 15 चोक 60 रुमाल. 15 टॉवेल म्हणजे किती रुमाल आले? 60 रुमाल. कशावरनं? याच्यावरनं. एक टॉवेल बरोबर 4 रुमाल. 15 टॉवेल म्हणजे 15 गुणिले 4 60 रुमाल. तुम्हाला माहिती आहे 12 एक डझन 12 रुमालाची किंमत किती आहे? 48 रुमाल. मग जर आपण 60 रुमाल काढले, तर आपल्याला 15 टॉवेल मिळतील की नाही? मिळतील. बरोबर आहे. 12 रुमालाची किंमत ₹48, तर 60 रुमाल. ठीक आहे. 60 रुमालाची किंमत किती येईल? क्रॉस करा यांचं फक्त. काय येईल? 60 गुणाकारात 48 भागिले 12. 12 चोक 48, 6 चोक 24 आणि हा शून्य आहे तसा ₹240. ही झाली 15 टॉवेलांची किंमत. म्हणजेच ही झाली 60 रुमालांची किंमत. आणि 60 रुमाल म्हणजेच किती आपले? 15 टॉवेल. म्हणजे 15 टॉवेलांची किंमत किती आली? ₹240. एका संख्येचा 1/8 भाग 16 आहे, तर ती संख्या कोणती? ठीक आहे. जेव्हा तुम्हाला एखादी संख्या या फॉर्ममध्ये दिली जाते, ठीक आहे, 1/8 किंवा काही पण 2/3 काही असू शकते. ठीक आहे. या फॉर्ममध्ये दिली असते. छेदस्थानी जो अंक असतो ती असते ती पूर्ण संख्या. ठीक आहे. तिच्यापैकी वरती जो अंक असतो, ठीक आहे, तो त्याने आपल्याला त्याचे काहीतरी तुकडे, काहीतरी भाग, त्याची आपल्याला व्हॅल्यू दिलेली असते. खालचा भाग काय असतो? नेहमी पूर्ण संख्या. ठीक आहे. ती आपल्याला तुकड्यामध्ये दिली असते. आता म्हणजे एक संख्या आहे, ती असं समजा एक संख्या 8 आहे. तिच्यापैकी 8 पैकी तिचा एक भाग किती त्याने दिलेला आहे? म्हणजे एक भाग 8 पैकी तिचा एक भाग इथे 16 आहे. तर पूर्ण भाग म्हणजे किती? खालची संख्या म्हणजे किती? 8 भाग म्हणजे किती? तुम्हाला त्याने ते विचारले. करा यांच्यामध्ये क्रॉस गुणाकार. 16 गुणाकारात 8 भागाकारात 1 किती येईल? 16 8 28 असे 128. ठीक आहे. ती संख्या काय आहे मग? 128. एका संख्येचा 3/7 भाग 42 आहे, तर ती संख्या कोणती? तुम्हाला मी काय सांगितलं? जेव्हा एखादी संख्या तुम्हाला या फॉर्ममध्ये दिली जाते, तेव्हा खाली छेदस्थानचा जो अंक असतो ती असते नेहमी पूर्ण संख्या. तिच्यापैकी तिचा जो त्यांनी वरचा भाग दिलेला असतो, तो असतो तिच्यापैकी तिचा काहीतरी थोडासा भाग, त्याची तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू दिली. म्हणजे थोडक्यात 3/7 आहे, तर 7 म्हणजे काय आहे? ती पूर्ण संख्या. 7 पैकी तिचा 3 भाग किती आहे? 42. म्हणजे 3 भाग जर 42 आहे, तर पूर्ण भाग म्हणजे 7 भाग त्यांनी तुम्हाला विचारला आहे. काढा तो. म्हणजे ती पूर्ण संख्या काय असेल? करा क्रॉस यांचं. 7 म्हणजेच ती पूर्ण संख्या. काय येईल? 7 गुणाकारात 42 भागाकारात 3. मला माहिती आहे 14 त्रिक 42. 14 गुणिले 7 किती? 14 सते 98. मग काय आली ती संख्या? 98. 135 चा 415 किती? जेव्हा असं 135 चा 135 ची कितीतरी पट असं काहीतरी असेल, तेव्हा सरळ चाचीच्या ऐवजी जर असं आलं तुम्हाला, त्याऐवजी डायरेक्ट गुणाकार चिन्ह देऊन टाकायचं. मग काय लिहिते? 135 गुणाकारात 4/15.
15. बस इतकं विचारलं आहे तुम्हाला. म्हणजे काय, आता हे 15 याला पण भागाकारतच आहेत. मला माहिती आहे 135 हे 15च्या काहीतरी पाड्यामध्ये आहे. किती 15 9 35 असे. 9 गुणाकारात 4. किती 9 गुणाकारात 4? 9 चोक 36. म्हणजे 135 चा 415 किती आहे? तर 36. 180 चा 2/9 किती? तुम्हाला मी काय सांगितले? जातीचे आलं का गुणाकार चिन्ह देऊन टाकायचं. 180 गुणाकारात 2/9 किती आलं? 9 दुने 18 हा शून्य आहे असा. 20 गुणाकारात 2 किती आले? 20 दुने 40. मग 180 चा 2/9 किती आहे? तर 40. 90 चा 4/15 हा 70 च्या 414 पेक्षा कितीने मोठा आहे? ठीक आहे. ही संख्या या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? म्हणजे ही संख्या काय झाली? लहान झाली. मग त्याच्यानं काय होईल? वजा होईल. तुम्हाला मी सांगितलंय चा चे च्या आलं का गुणाकार चिन्ह देऊन टाकायचं. काय येईल मग? 90 गुणिले 4/15. ठीक आहे. ही संख्या हिच्यापेक्षा कितीने मोठी म्हणजे हिच्यातनं आपल्याला ही संख्या वजा करायची आहे. वजा 70 गुणाकारात 4/14 झालं. 15 सक 90 काय आलं? 6 गुणाकारात 4 वजा चिन्ह आहे तसं. 14 पंचे 70. 5 गुणाकारात 4. 6 चोक 24 वजा 5 चोक 20. 24 वजा 20 24 वजा 20 किती? 4. ठीक आहे. 90 चा 4/15 हा 70 च्या 414 पेक्षा कितीने मोठा आहे? तर 4 ने मोठा आहे. 104 चा 1/4 हा 70 च्या 814 पेक्षा कितीने लहान आहे? ही संख्या हिच्यापेक्षा कितीने लहान आहे हे विचारले. ठीक आहे. म्हणजे ही संख्या मोठी का नाही ते अगोदर लिहावं लागेल का नाही? ठीक आहे. लिहा मग. 70 च्या चाचीचे आलं का गुणाकाराचं चिन्ह. 8/14 मधून ही संख्या आपल्या वजा होईल. 104 गुणाकारात 1/4 काय येईल मग बघा. 14 पंचे 70. 5 गुणाकारात 8 वजा चिन्ह आहे तसं. 4 104 भागिले 4 किती? 4 नेला भाग द्या. 4 दुने 8 2 उरले 24 झाले. 4 सक 24. 26 गुणाकारात 1. 8 पंचे 40 वजा 26 किती आली वजा बाकी? 40 वजा 26 14. ठीक आहे. म्हणजे 104 चा 1/4 हा 70 च्या 814 पेक्षा कितीने लहान आहे? तर 14 ने लहान आहे. म्हणजेच काय, ही संख्या या संख्येपेक्षा कितीने मोठी झाली? तर 14 ने मोठी झाली. आणि ही संख्या या संख्येपेक्षा कितीने लहान आहे? 14 ने लहान आहे. 60 चा 2/3 हा कोणत्या संख्येचा 2/5 आहे? 60 चा म्हणजे गुणाकारात 2/3 हा कोणत्या संख्येचा 2/5 आहे? बरोबर x गुणाकारात 2/5. ठीक आहे. काय येईल मग हे उत्तर? आता x इकडेच ठेवा उजव्या साईडला. 2/5 इकडे आणा. ठीक आहे. अगोदर ही टर्म लिहून घ्या. 60 गुणाकारात 2/3 आहे असा. ठीक आहे. आता 5 इकडे काय आहे? भागाकारात आहे. इकडे गेलो काय होईल? गुणाकारात होईल. ठीक आहे. 2 इकडे काय आहे? गुणाकारात आहे. खाली या साईडला गेलो काय होईल? दुसऱ्या साईडला छेदस्थानी जाईल. म्हणजे थोडक्यात या दोघांमध्ये ठीक आहे इकडची संख्या इकडची गुणाकारातली संख्या जर दुसऱ्या साईडला पण गुणाकारातच न्यायची असेल तर त्यांच्यामध्ये थोडक्यात अंश आणि छेदामध्ये बदल होतो. ठीक आहे. मग काय आलं? एक्स तिकडे आहे तसा द्या भाग. मग हा 2 गेला. 3 दुने 6 शून्याशी 0. 20 गुणाकारात 5 उरले. 20 गुणाकारात 5 बरोबर एक्स. 20 5 100. एक्स ची व्हॅल्यू काय आली आपली मग? 100. म्हणजे 60 चा 2/3 हा कोणत्या संख्येचा 2/5 आहे? तर 100 चा 2/5 आहे. कोणती संख्या? 60 चा 2/3. 360 ची 1/6 पट ही कोणाची 4 पट आहे? काय येईल? 360 ची 1/4 पट म्हणजे 360 गुणाकार त्याची पटने त्याला गुणाकार होईल. 1/6 ही कोणत्या संख्येची 4 पट आहे? कोणती संख्या माहिती का नाही? म्हणजे x गुणाकारात 4. काय होईल? 4 इकडे काय आहे? गुणाकारात आहे. त्या साईडला जाताना काय होईल? भागाकारात जाईल. म्हणजे काय होईल? 360 भागाकारात हा 6 आहे तसा गुणिले 4 बरोबर x. ठीक आहे. 6 ने भाग जातोय बघा. 6 6 36 हा 0 आहे असा 60 भागिले 4 काय उरला? 60 भागिले 4 बरोबर x. 4 1 4 2 उरले 20 झाले. 4 पंचे 20. x ची व्हॅल्यू काय आली आपली? 15. ठीक आहे. म्हणजे 360 ची 1/6 पट ही कोणाची 4 पट आहे? तर 15 ची 4 पट येईल. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. भेटूया आपण पुढील भागामध्ये.